नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा, आम्ही त्या दिवशी केली डाळ करून आणली होती आणि नंतर आता याला तेल पाणी लावलं. डाळ किती छान पडली आणि तेल पाणी लावलं की याचा जो हा राहिलेला कोंडा आहे हा पूर्ण निघून जाते. आज तेल पाणी लावलं, रात्रभर आता हे चांगली मुरू द्यायची या पोत्यामध्ये भरून ठेवली आणि हे एवढी राहिली. तर याला आता तेल पाणी लावून झालं. हे आता रात्रभर मूर्ती चांगली आणि उद्या सकाळीच वाळत टाकायची. डाळ भरटीवर नेलं तेव्हा अर्धी डाळ आणि अर्धा हा असा गोला पडते. याला पण तेल पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ह्या राहिलेला कोंडा पूर्ण निघून जाते. असं नंतर मग पोत्यात भरून ठेवायची. रात्रभर मस्त मुरून जाते आणि छान याचा हा जो कोंडा आहे ना, राहिलेला काहीच नाही राहत, पूर्ण छान डाळ पडते. असं वाटते बुंदा गाळला मस्त आहे ना. पाय ना, पिवळा पिवळा दिसत आहे. पोत्याची डाळ केली तर त्याच्यात एवढी चुळी पडली. ह्याला पण तेल लावून हे छान लागते. असे भाजी वगैरे छान होते. आणखी काय होते जी पानवडे वगैरे छान होते. याची भाजीला उन्हाळ्यात तसंही भाजीची पंचायतच पडते, काय करावं म्हणून. तर या डाळीचे पानवडे छान होतात. आणि तसंही खिचडी वगैरे करायची राहिली तर त्यात पण टाकायला होते. डाळ भाजी खिचडी नाही का. शहरातले लुगलुग करते, चांगले चांगले लोक. हो ना.